केला होता बूट कंपल्सरी आहे, नाहीतर 6 धावाची पेनल्टी असेल. वारंवार तुम्हाला सूचना देणार नाहीये, आयोजकांकडून हे आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. आता विचार केला 12 चेंडू, प्रत्येकाचं समीकरण 12 चेंडू एका साईडनं आपण पाहतोय. स्वतः कर्णधार मॅच ग्रीन सिग्नल आलेला आहे, ग्रीन स्टार्ट. फर्स्ट बॉल, सुंदर चेंडू, पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहतोय ओईटी. थँक्यू. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतो विकास साधलेला आहे, आउट. दोन चेंडू इंटू कॅप मध्ये चेंडू आणि हा फटक्याला फक्त बेतत राहील चौकार. टाके झालेले आहेत, चौकार. शॉट, चौकार आपण पाहतोय. सुंदर फटका, हातामध्ये चेंडू होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की फक्त बघत राहिला खेळाडू, प्रेक्षक बनला. सुंदर फटका आणि विकेट की एक रन्स. 5 रन्स. इंटू द गॅप मध्ये प्रथमेश, 1 रन्स. प्रथमेशला इकडून सूर गवसवावा लागेल, कारण की आपल्याला सामना जिंकायचा असेल, पुढील फेरीमध्ये जायचं असेल. धावसंख्येचा विचार केला, धावा आहेत प्रगतीपथावर 6. सिंगल डिजिटने धावसंख्येला आकार मिळेल. धावातील प्रगतीपथावर 6. सुंदर फटका, फक्त दिशा दिली आणि दिशाला फक्त भेदत राहिला. हा ते चौका. थँक्यू डीजे. 10 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. प्रत्येक चेंडू संघर्षाचा असेल, प्रत्येक चेंडू वर आपली स्वप्न असतील, आकांक्षा असतील, अपेक्षा असतील. हलक्या हाताने रन्स झाले असते, परंतु आपण पाहतोय प्रथमेशचे स्ट्राईक घेतलेले, पॅक केले स्वतःला. आता जर विचार केला 6 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. आता सूरज, कोणत्या साईडून सूरज उगवणार? आता सूर्य मावळलेला आहे. जर विचार केला तर आता सूरज काय करणार की प्रथमेश? समीर, सुंदर चेंडू ज्या पद्धतीने पडला ना त्या पद्धतीने डॉमिनेट केलाय ब्लोल्ड. वेदांत बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर लावण्या साठ्याकडून 100 रुपये, स्वतःच्या वडिलांकडून बक्षीस आलेलं आहे. चला, भावाकडून आणि वडिलांकडून 100 अर्थात 200 रुपये आलेले आहेत. बक्षीस कोणी लावं पण पैसे घरीच येणार आहेत. आणि सुंदर चेंडू आपण पाहतोय, हलक्या हाताने पुश केलेले आहे. आता आलेले आहेत वेदांत स्ट्राईकला. 2 चौकार मारा, 400 रुपये घेऊन जा. मनुष्य म्हणतो पैसा आला का मी काहीतरी करेन, पैसा म्हणतो तू काहीतरी कर. भावाकडून 100 रुपये, वडिलांकडून 100 रुपये, अर्थातच 200 रुपये एका चौकाराला. अर्थातच 2 चौकार मारा, 400 रुपये घेऊन जा. पैसे आपल्या घरीच येणार आहेत. त्या अनुषंगाने चौकार मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना विकास यांनी कुठेतरी रोख लावलेला आहे. धावसंख्या 1 ने फळावेल. धावा आहेत प्रगतीपथावर. 12 रन्स. आधीच्या मॅच मध्ये 27 धावा झालेल्या आहेत. आता जर विचार केला मनीष, एक मॅन ऑफ द मॅच यांनी सुद्धा बळकवलाय, तोच मनीष. सुंदर चेंडू होता, पंचांचे दोन्ही बोट समांतर, धावा अवांतर. 13 रन्स. पुन्हा एकदा सेम टू सेम बॅट्समनचा ऍक्शन आहे आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने चेंडू टाकायचा त्या पद्धतीने चेंडू टाकत नाही. धावसंख्या 14. गॅप मध्ये परंतु दर्जेदार फिल्डिंग, सर्वस्व अर्पण केलं जातंय. गेन फिलिप्स ज्या पद्धतीने फिल्डिंग करतो त्या पद्धतीने विकास यांनी फिल्डिंग केलेली आहे. सुपर.
4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. वेदांत धावसंख्या स्कोर कार्ड हळवतं ठेवतोय. धावा 1 ने पळावेल. धावा आहेत प्रगतीपथावर 16. 16 रन इंटू द स्कोर कार्ड. 16 धावा. आणि आता षटकाराची मोहर. अभिषेक चला थँक्यू व्हेरी मच. शेवटचा क्षण. इथून जर हरलात तर नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेसाठी 1 वर्ष वाट पाहावी लागेल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये विजय आणि अपयश होतोय ते आपण पाहणार आहोत. रणझुंजार संघ एका साईडून आपण पाहतो विकास आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर हनुमंत. कोण जिंकणार कोण हरणार. 17 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. पहिला चेंडू टॅप केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव. इक्विलेशनचा विचार केला तर आता विचार केला 11 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूचं समीकरण सामन्याचं समीकरण चेंज होईल. हलक्या हाताने पुश. जंटल पुश. हिमतीने हरा पण हिंमत हारू नका. कारण पर्वतावर निघणाऱ्या नदीने आजपर्यंत विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्या पद्धतीने सामना. 10 चेंडू 15. सुंदर चेंडू. आता विचार केला तर 1 चेंडू ऍड होते. धावसंख्या होते प्रगतीपथावर 3. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय फक्त सिंगल आलेला आहे. म्हणजे थोडंसं प्रेशर कन्वर्ट होतोय बॅट्समनच्या बाजूने. बॅट्समन इथे हवी होतोय. वाईट चेंडू आणि प्लस 2 धावा ऍड होत आहेत. या 2 धावा महागात पडू शकतात तुम्हाला. 5 धावा. 3 चेंडू चांगले टाकले. त्याच्यानंतर आपण पाहतो थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन इन दिस क्रिकेट. आणि महाभारतामध्ये पण सांगितलंय परावर्तन ही काळाची गरज आहे. आणि परावर्तन करणे ही काळाची गरज असते मित्रांनो. कारण आयुष्यामध्ये संघर्ष. आता या टायमाला संघर्षाचा शंखनाद करणारा विजयाचा चौकार येतोय का. थँक्यू. डीजेने कुठेतरी पुन्हा एकदा बॅक टू बॅक. इथे मनीष. हो थोडासा जर फटका स्टंपवर असता. धावसंख्या 10. वाईट टाकल्यानंतर आपण पाहतोय शेवटचा चेंडू. 7 पाहिजे अजून. 7 चेंडू 7 धावा. फुल टच चेंडू इंटर गॅप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 17 क्षेत्ररक्षण. 6-6 ओव्हर. थँक्यू व्हेरी मच. 6 चेंडू 6 धावा. कोण पडणार कोणावर भारी. कोण होणार लई भारी. कोण पुढे जाणार कोण हरणार. कोणाच्या पदरी येणार अपयश. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने हाताळलाय. 1 चेंडू डॉट. प्रेशर कन्वर्ट होईल. 1 चेंडू प्रत्येक चेंडू मागे रन्स. बॉलरला प्रेशर येईल. आता विचार केला तर थोडासा आपण पाहतोय सामन्याच्या समीकरणाचा विचार केला. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 रन्स. 9 चेंडू टाकल्यानंतर थोडस प्रथमेश इथे आपण पाहतोय की थोडासा 9 चेंडू टाकल्यानंतर आपण पाहतो आता विचार केला फक्त 3 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मागे प्रेशर कन्वर्ट झालाय तो प्रथमेशच्या बाजूने. गोलंदाजाच्या बाजूने प्रेशर कन्वर्ट आपण पाहू शकता. आता विचार केला 5 चेंडू आणि आता पुन्हा एकदा 9. जवळजवळ आता विचार केला तर
1 रन्सची आवश्यकता आहे. आणि नो आहे का हा साठी रिव्ह्यू नेलाय. नो चेंडू. 5 चेंडू 1. 5 चेंडू 1. एकच रन पाहिजे. विकास उर्फ काली या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध. शाहरुख खानचा एक पिक्चर आपण तुम्ही पाहिला असेल. आणि सुंदर चौकार, विजयाचा शंखनाद करणारा चौकार. चला थोडीशी घाई करा. ऍक्टिव्हिटीचे घाई करा. आपण पाहतोय फायनलच्या लढतीमध्ये एक संघ ऑलरेडी आहे. आयुष 11 संघ गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता हे नॉकआउट मॅच अर्थातच सेमीफायनल. सेमीफायनल मध्ये 2 संघ. बेतल बॅटिंग. बेतल वॉरियर्स. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय मोठा नवीन आउट. नवीन सुंदर चेंडू बॅक टू बॅक. आता गडीचं पतन. 2 चेंडू आणि 2 विकेट्स. काय सेमीफायनलची मॅच आहे. आपण पाहतोय थोडासा प्रेशर कन्वर्ट झालाय. विकास यांनी पूर्णपणे डॉमिनेट केला. आपल्या नावामध्ये विकास आहे आणि विकास कामगिरी साध्य करतोय. 2 चेंडू. ओमसाई स्पोर्ट्स यांचं कौतुक करावं लागेल. मी आधीच उल्लेख केला होता. 7 खंड, 195 देश, 195 देशापैकी 182 देश, ज्यामध्ये लाईव्ह स्वरूपात स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून. 2 कॅमेरामॅन. कौतुक
आणि युग आणि ऑपरेटरच्या भूमिकेत अक्षय मोरे आणि दीप घरत. हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्येचा विचार केला. धावा आहेत प्रगती पथावर 10. 2 विकेट्स बॅक टू बॅक गेल्यानंतर आपण पाहतोय थोडासा कमबॅक केला जातोय, ज्या अनुषंगाने सूर्य नारायण देव थोडस मावळतीला गेले आहेत. आता विचार केला तर 10 धावा झालेल्या आहेत. चौबाजूने प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडलेला, त्या प्रेक्षक राजांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. धावसंख्या षटक संपलाय. षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे 11. 2 शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये कसा समाचार घेणार सूर्या. लेफ्ट हँडर बॉलर, लेफ्ट हँडर गोलंदाज समीर आणि सूर्या. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर. इन ऍक्शन मध्ये भारत सुद्धा लाईव्ह होणार आहे आता. भारत वर्सेस वेस्ट इंडिज ICWC. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने. आता विचार केला तर 5 चेंडूचा गेम आहे. 5 चेंडू मागे फर्स्ट ही सेमीफायनल मॅच आहे. इथून हरलात तर सुंदर फटका. इथून आपण पाहतो चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का आणि गडीचं पतन. इथे काहीच गरज नसताना आपण पाहतो आपल्याला स्वतःला झोपून दिलंय, पडधडलाय, धडपडलाय, परंतु आपण पाहतो रनआउट बॅटर फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता आणि रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. प्रिन्स बात. धावसंख्या 12. धावसंख्या 12. 12 रन्स. इथून 2 चौकार. फुलटा चेंडू आणि कडक प्रहार. जबरदस्त स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. सूर्या कुठेतरी आपण पाहतोय चमकलेला आहे, काळोखामध्ये चमकलेला आहे. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने सुंदर चेंडू. हॅलो. 16 रन्स आणि पुन्हा चौका. 20 धावा. शेवटचा चेंडू. 20. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. चेंडू आणि फळीतील द्वंद्व युद्ध. खेळाल तर वाचा, यानंतर आजकालचं क्रिकेट आहे. आणि धावसंख्या 21. 21 धावा. 21. सुंदर चेंडू आणि सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू आहे. रन्स काढण्याची गरज होती परंतु आपण पाहतोय 20, 21 आणि 22 नवीन. चला टीम मीटिंग करू नका.
त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, ज्याची नितांत आवश्यकता आहे. आपण पाहतोय सूर्या नारायण देव आधीच मावळटीला गेलेला आहे. इथून आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. इथून आता विचार केला तर 22 धावा. हॅलो हॅलो 22 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 22 धावा या क्रिकेटमध्ये नेव्हर गिव्ह अप. हार मानू नका, प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि आयुष्यामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत आणि सराव आणि प्रॅक्टिस या 3 गोष्टी तुमच्या जवळ असतील ना, तर या क्रिकेटच्या खेळावर तुम्ही वर्चस्व निर्माण करू शकता. त्या पद्धतीने आपल्याला आय कॉर्डिनेशन, चेंडूवरची नजर पाहिजे, टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, डिसिप्लिन पाहिजे. तुम्हाला चांगली गुणवत्तापूर्ण डिसिप्लिन क्रिकेट खेळावं लागेल. त्या पद्धतीने मी क्रिकेट खेळलं तर नक्कीच या क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी राजा होईल. हॅलो वाईट चेंडू, 2 धावा. सूर्या पुन्हा एकदा वाईट, 3 धावा. चार धावा. वाईटच टाकत आहे. बॅट आणि बॉलचा काय संपर्कच आहे. गोलंदाजाला अजून सूर गवसलेला नाहीये. सुंदर चेंडू इंटर गॅप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु त्या अनुषंगाने ज्याची गरज होती ती 7 मिळालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. धावसंख्येचा विचार केला 5. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. सुंदर चेंडू ज्या टायमाला सुपर डिलिव्हरी, ब्रिलियंट, पूर्णपणे चकित केस झालाय. रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी आपण पाहतोय. सुपर, चांगल्या पद्धतीने आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरंच चांगलं क्षेत्ररक्षण. 6 धावा. चांगला कमबॅक. वाईट टाक 3 वाईट टाकल्यानंतर चांगला कमबॅक आहे. इथून आपण पाहतोय प्रत्येक चौकार, प्रत्येक आउट आहे. बाहेर जाईल तर पंच नियम काय? आउट आउट. चला आउट. फायनलची मॅच याच्यानंतर. सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय आत्ता कुठेतरी शेवटचं 6 16 पाहिजे. 4 चौकार, 4 चौकार आणि छोट्या खेळाडूवर 16 साठी आपण पाहतोय राज रिप्रेझेंट करणार का या संघाला. इथून जिंकलात तर राज हिरो ठरेल. इथून विकासने चौकार मारला तर विकास हिरो ठरेल. कोण हिरो, कोण झिरो, कोण बनणार हिरो आणि कोणामध्ये डू ऑर डाय मॅच, डू ऑर डाय मॅच मध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, हे सर्वस्व प्रश्न पडलेला आहे तुम्हाला, आम्हाला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे आता. 6 चेंडू 16. म्हणतात ना, छत्री पावसाला थांबू शकत नाही, पावसात धाडस देण्याचं काम करते आणि त्याच संघर्ष यशस्वी करण्याची प्रेरणा देत नाही, परंतु यशस्वी होण्याची ताकद नक्कीच देते. पहिला चेंडू सुंदर पडला. सुंदर पाहतोय यशाच्या चकाकी तेव्हाच असते जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो. जेव्हा व्यक्तीला आदराचं स्थान दिलं जातं ना, तेव्हा प्रत्येक कृती प्रामाणिकपणे होते आणि तीच आपण पाहतो मिस्टर राज यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 1. आता 5 चेंडू 4 उडवायचे आहेत. 5 चेंडू 4 उडवायचे आहेत. 5 चेंडू 4 उडवायचे आहेत. स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे बोईसर विभागातील सन्मानाची.
सुंदर चेंडू. आता आपण पाहतोय 2 चेंडू मागे 2 धावाल्या. आता 3 14 पाहिजे. 4 बॉल 14. 4 चेंडू 14. सातत्याने चांगला खेळ. 4 चेंडू 14. सुंदर स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात आता चौका आलाय. आता प्रेशर कन्वर्ट झालाय. आता 3 चेंडू 10. हौस आहे, जल्लोष आहे, फर्निचर डिस्ट्रॉय स्ट्रोक. थोडस प्रेशर कन्वर्ट केलेलं आहे तो खेळाडूच्या माध्यमातून. 10. 3 बॉल 10. राज की विकास. वाईट. आता थोडस प्रेशर कन्वर्ट झालं. आता विचार केला 3 चेंडू 9. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना, आयुष्यात कर्तृत्वाला योग्य नियोजनाची साथ असेल तर क्रिकेटच्या माध्यमातून अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य कित्येक वेळा झाल्या आहेत, कित्येक वेळा होताना आपण पाहिल्या आहेत. आणि तोच आपण पाहतो. मिस्टर राज हिरा चकाकतोय. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. आता फायनलचे दरवाजे ओपन झालेले आहेत. 1 चेंडू. जवळजवळ आपण पाहतो 1 चेंडू आणि अशक्य आहे पूर्ण. आता वाईट टाकलेला आहे थोडासा. 1 बॉल 8. इथून विचार केला तर मिस्टर राज कुठेतरी भारी पडतोय. चांगला चेंडू, सुपर चेंडू. चला टॉस साठी यायचा आहे. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले. 2 संघांमध्ये चुरस. ये साला तो वही मच्छर है जो आपने उस दिन सो रहा था तो आपने को काट रहा था कि वही है उस दिन आपको क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा.